सोलापूर जिल्ह्यात सगळीकडे अवैध वाळू उपसा थांबला गेलाय, पण पंढरपूरचा वाळू उपसा काही थांबलेला नाहीये। यासाठी पोलीस किंवा महसूल विभागातील कुठली तरी व्यक्ती पार्टनर अर्थात भागीदारी पद्धतीनं वाळू तस्करांसोबत काम करते आणि त्यामुळेच पंढरपूरमध्ये वाळू उपसा होतोय। पंढरीच्या वाळू उपसाबाबत आपण गंभीर दखल घेतली असल्याची कबुली राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। पंढरपूरच्या वाळू उपसाबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक यांना वाळू उपसा थांबवण्याच्या सक्त सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत। प्रशासनातील कुठली तरी व्यक्ती वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींमध्ये सामील असल्याशिवाय वाळू उपसा थांबणार नाहीये असं सांगत प्रशासकीय पातळीवरील यंत्रणेतनंच वाळू तस्करांना मदत होतीये असं स्पष्ट शब्दामध्ये सांगण्यात आलंय। एआय टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे का आणि कशा पद्धतीने एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासंदर्भातली चर्चा आता बैठकीत झालेली आहे। त्याचं प्रेझेंटेशन होईल आणि ते जर योग्य वाटलं तर कलेक्टर महोदय आणि प्रशासन आम्ही निर्णय घेऊ। तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। सोलापूर जिल्ह्यातली सोलापूरची भीम जयंती राज्यात प्रसिद्ध आहे आणि तिथं तुम्ही काल उपस्थित नव्हता। भीमसैनिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे की मोहिते पाटलांशी वाद घालायला तुम्हाला वेळ आहे म्हणतात, पण तिथे यायला वेळ नाही। दुसरा एक प्रश्न लागून आहे। एक मिनिट होती। आता पत्रकार म्हणून मी तुमचा खूप आदर करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण मी मनापासून हृदयापासून आदर करतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी उपस्थित राहणं मला पॉसिबल झालं त्या त्या ठिकाणी मी राहिलो आणि बाबासाहेबांना अभिवादन मी दहिवडीतून केलं, पुण्यातून केलं आणि सोलापुरातून केलं। मला वाटत नाही याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं, पण बाबासाहेब माझ्या हृदयात आहेत। त्यामुळे कोण काय म्हणतं याच्यावर माझ्या प्रेम आणि माझ्या भावना असू शकत नाही। मी हृदयापासून बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करतो आणि बाबासाहेबांच्यावरही प्रेम करतो। त्यामुळं मी माझ्या भावना मी अभिवादन मनोभावे अभिवादन केलेलं आहे आणि एक माणूस अनेक ठिकाणी नाही पोचू शकत, त्याच पद्धतीची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे। मंदिरापाशी राहावं म्हणूनच ते बंदरा बांधला होता, पण वाळू चोर काय करते ते आता पहिला विषय आता मूळ विषयावर आपण आलो। आजच्या बैठकीतला सगळ्यात महत्त्वाचा विषय वाळू चोरीचा विषय जो आपल्या अजेंडावर आहे। या संदर्भात मी जिल्ह्यातली वाळू चोरी कमी झाली पण पंढरपुरातली वाळू चोरी कमी झाली नाही आणि हा विषय गांभीर्याने घेतला। माननीय कलेक्टर महोदयांनी तातडीनं सूचना दिलेल्या आहेत, मी सूचना दिलेल्या आहेत। संबंधित DYSP, संबंधित प्रांत, संबंधित तहसीलदार, ही व्यवस्थेतला कुठला तरी एक माणूस जर वाळू चोरांच्या सोबत नसेल तर वाळू चोरी होऊ शकत नाही। ज्या दिवशी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन वाळू बंद करायचा निर्णय घेईल त्या दिवशी 100% बंद होईल। जोपर्यंत ते चालू आहे तोपर्यंत ह्या दोघातलं कुणी ते पार्टनर आहे हे 100% आहे। त्यामुळं मी तशा सूचना तातडीनं दिलेल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीत वाळू चोरी चालू देणार नाही। या संबंधात जर कोण हलगर्जीपणा केला किंवा कोण मदत करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना आज मीटिंगमध्ये दिलेल्या आहेत। सन्माननीय कलेक्टर महोदयांनी त्या संदर्भात तशा सूचना दिलेल्या आहेत आणि 100% वाळूची चोरी थांबवण्याचा आमचा प्रयत्न।